नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ऐन आषाढी यात्रेत चंद्रभागेची पाणी पातळी वाढली. नीरा नदीच्या पात्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीर धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे आज 26 जुलै रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे. वीर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरला असल्याने अतिरिक्त पाण्याचा साठा करणं शक्य नाही. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी 46,000 क्युसेसने सुरू असलेला विसर्ग दिनांक 24 जुलै 2026 पासून 15,000 क्युसेस करण्यात आला असून तो आता 25,000 क्युसेस पर्यंत वाढवण्यात आला आहे. या पाण्याचा निचरा नीरा नदी मार्गे भीमा नदीत होत असून त्याचा थेट परिणाम चंद्रभागेच्या पातळीवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपूर शहरातील भाविक, वारकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. आज दुपारी 2 नंतर पाणी पातळीत सातत्याने वाढ होणार असल्याने कोणत्याही नागरिकाने नदी पात्रात उतरू नये असं आवाहन अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण पाटबंधारे विभाग सोलापूर यांनी केलं आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागा किनारी आणि वाळवंटात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.